या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद ओबीसी सर्वसाधारण झाल्याने सर्वांच्या तोंडून पहिले नाव आले ते म्हणजे सध्या भाजप सोबत असलेले सुरेश हसापुरे यांचे। जिल्हा परिषदेच्या 68 सदस्यांमधून सुमारे 18 जागा या ओबीसी साठी असणार आहेत। त्यामध्ये यंदा कोणाच्या नशिबात अध्यक्ष पद लिहिले आहे याची उत्सुकता आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सुमारे 30 ते 40 वर्ष जिल्हा परिषदेचे सदस्य राहिलेले काका साठे हे पुन्हा जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जाते। त्यांचा नानद जिल्हा परिषद गट जर खुला झाला तर पुन्हा काकाच त्या ठिकाणाहून निवडणूक लढवून जिल्हा परिषदेमध्ये दिसतील यात नवल वाटायला नको। सध्या उत्तर सोलापूर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली आहे। पूर्वी काका साठे दिलीप माने एकत्र यायचे, कधी काका साठे शहाजी पवार एकत्र यायचे, पण आता दिलीप माने, शहाजी पवार, माजी आमदार यशवंत माने, अविनाश मार्तंडे हे नेते मंडळी एका बाजूला आहेत। बाजार समितीच्या निवडणुकीदरम्यान सुभाष देशमुख यांनी काका साठे यांना सोबत घेतले होते, त्यामुळे पुन्हा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काका साठे हे सुभाष देशमुख यांच्या सोबत युती करण्यास इच्छुक असल्याचे समजले। यात जिल्हा परिषदेमध्ये सध्या भाजपच्या गोटात असलेले बाजार समितीचे संचालक सुरेश हसापुरे हे सुद्धा येऊन गेले। हसापुरे आल्यानंतर पत्रकारांनी त्यांना गराडा घातला। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबाबत विचारले असता आपला जुना भंडारकवठे जिल्हा परिषद गट आरक्षण बदलणार असल्याची शक्यता वर्तवत तिथून निवडणूक लढवण्याची शक्यता कमीच आहे असे सांगताना मतदारसंघ नसल्याने मी जिल्हा परिषदेसाठी इच्छुक नाही अशी भूमिका त्यांनी पत्रकारांसमोर मांडली। मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीत हसापुरे यांनी कुंभारी गटातून निवडणूक लढवली होती, तिथून त्यांना अपयश आले, परंतु यंदा समीकरणे बदलली आहेत। त्या भागाचे आमदार सचिन कल्याण शेट्टी हसापुरे यांच्या सोबत आहेत, तसेच दिलीप माने सुद्धा हसापुरे यांच्या सोबत आहेत। त्यामुळे दक्षिण मधील कोणताही एका सेफ मतदारसंघातून हसापुरे यांच्या नावाचा विचार नेते मंडळी करू शकतात। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।